नमस्कार मित्रांनो, अजय यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत मराठीचा पहिला धडा मनात काय आहे, क्लास 5 मधला। तर चला आपण सुरू करूया। मनात काय आहे। एकदा बादशहाने दवंडी पिटवली। मी सांगेन त्या माणसाच्या मनात काय आहे हे जो कोणी अचूक ओळखेल त्याला 5000 मोहरा बक्षीस मिळतील। ही दवंडी ऐकून गावोगावची ज्योतिषी आणि मनकवडेपणाची कला जाणणारे अनेक जण तेथे आले। बादशाने काय केलं, दवंडी पेटवली की मी ज्या माणसाच्या मनात काय आहे हे जर कोणी मला ओळखून दाखवलं तर मी त्याला 5000 मोहरा बक्षीस देईन। आणि त्याने काय केलं, वेगवेगळे ज्योतिषी आणि मनकवडेपणाची कला जाणणारे म्हणजे ज्यांना मनात काय चाललंय हे कळतं त्या लोकांना बोलवले। पण काय कोणी काही खरे सांगितले तरी दरबारची मंडळी म्हणत, छे छे, असं काही आमच्या मनात मुळीच नव्हतं। त्यांनी असं म्हणावं असं बादशहानेच त्यांना पढवलं होतं, त्यामुळे कुणालाच बक्षीस मिळत नसे। लोकांची अशी गंमत जम्मत करायची, बादशहाला कधीमधी हुक्की यायची म्हणजे त्यांना आवडायचं, मग अधेमध्ये त्यांना कधीतरी करावं असं वाटायचं। बादशहाचं हे बिंग एका निष्णात ज्योतिषाने ओळखलं। निष्णात म्हणजे हुशार ज्योतिषी होता, त्याला हे कळलं की बादशहा हे मुद्दामून करतो, पण यावर काय उपाय करावा हे त्याला समजेना। तो बिरबलाला भेटला आणि दरबारी मंडळी कशी लबाडी करत आहेत हे सांगून, मी एक गरीब ब्राह्मण आहे, मला बक्षीस मिळालं तर माझी गरिबी थोडी दूर होईल, यासाठी आपण मला सहाय्य करावं अशी विनंती बिरबलाला केली। तो गरीब ब्राह्मण काय म्हणाला की असं दरबारमध्ये अशी लबाडी करतायत लोक, तर जर तुम्ही मला याच्यावर काही उपाय सांगितले, मला जर थोडी मदत केली तुम्ही, तर मला नक्कीच माझी गरिबी दूर व्हायला मदत होईल। बिरबलाला त्या ब्राह्मणाची दया आली, तरी पण त्याने त्याच्या ज्ञानाची परीक्षा घेतली। तो खरोखरच विद्वान ज्योतिषी आहे याची खात्री पटल्यावर बिरबलाने त्याला एक युक्ती सांगितली। तो ज्योतिषी दरबारात आला, बादशहाला प्रणाम करून म्हणाला, आपल्या दवंडीप्रमाणे कुणाच्याही मनात काय आहे हे सांगायला मी आता इथे आलेलो आहे। त्यावर बादशहाने दरबारातल्या एका मानकऱ्याकडे बोट दाखवून म्हटले, याच्या मनात काय आहे ते सांग पाहू। तेव्हा ज्योतिषी म्हणाला, महाराज, या एकट्याच्या मनातलंच काय, मी सर्वांच्या मनात काय आहे ते सांगू शकेन। तेव्हा प्रत्येकाचं वेगवेगळं सांगू की एकाच उत्तरात सर्वांच्या मनातलं सांगू। तर तो ज्योतिषी काय म्हटला की मी या माणसाच्याच काय, इथे जे बसलेले प्रत्येक जण आहे त्याच्याही मनातली मी जाणू शकतो, तर सगळ्यांचं एकच उत्तर देऊ की वेगवेगळं देऊ। तर ब्राह्मणाचे हे उत्तर ऐकून बादशहाला वाटलं की हा ज्योतिषी स्वतःला फारच हुशार समजतोय, शहाणा समजतोय, याची घमेंड चांगली जिरवायला पाहिजे। घमेंड म्हणजे गर्व। असे योजून बादशहा त्याला म्हणाला, पण हे पहा ज्योतिषी बुवा, तुमचं सांगणं जर कधी चुकीचं निघालं तर मात्र तुमची गय केली जाणार नाही, तुम्हाला वर्षभर तुरुंगात डांबून ठेवीन, हे लक्षात घ्या। तेव्हा महाराज काय म्हणाले, बादशहा काय म्हणाले त्यांना की तुम्ही बघा, जर तुमचं चुकीचं निघालं तर तुमची गय केली जाणार नाही, म्हणजे तुम्हाला माफी दिली जाणार नाही, क्षमा केली जाणार नाही, तुम्हाला वर्षभर तुरुंगात मी डांबून ठेवेन। ज्योतिषी म्हणाला, कबूल आहे। या दरबारात उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात असा एकच विचार आहे की खाविंदांना उदंड आयुष्याने आरोग्य लाभावं, त्यांची उत्तरोत्तर भरभराट होऊन दशदिशात कीर्ती पसरावी। माझं हे बोलणं सांगणं खोटं असेल तर कुणालाही विचारून पाहावं। तर त्यांनी काय म्हटलं की इथे बसलेल्या प्रत्येकानं असं वाटतं की खाविंदांना म्हणजे बादशहांनाच उत्तम आरोग्य लाभावं, त्यांची उत्तरोत्तर भरभराट व्हावी, म्हणजे ते समृद्ध व्हावेत, दाही दिशात त्यांची कीर्ती पसरावी। हे जर कोणाला वाटत नसेल तर तुम्ही सगळ्यांना विचारून बघा। असं काही आपल्या मनात नाही असं यावर कोण म्हणणार। साऱ्या दरबारी मानकऱ्यांनी तर होय सरकार, असंच आमच्या मनात आहे असं सांगून टाकलं। ज्योतिषी बुवाचे हे युक्तिबाज उत्तर ऐकून बादशहा सुद्धा खूप खुश झाला। असं त्यांनी उत्तर दिलं की त्याच्यावर सर्व मंडळी काहीच बोलू शकली नाही, त्याच्यामुळे बादशहा पण त्याच्या युक्तिबाज उत्तर ऐकून खूप आनंदी झाला। त्याला आणखी परीक्षा पाहण्यासाठी बादशहाने, आता माझ्या मनात काय आहे ते ओळख पाहू असे विचारले। ज्योतिषी चटकन म्हणाला, आपल्या सर्व पितरांना स्वर्ग प्राप्ती व्हावी अशीच इच्छा सरकारांच्या मनात आहे। या उत्तराने तर बादशहाला परम संतोष झाला। जेव्हा त्यांनी म्हटलं की तुमच्या मनात असं आहे की तुमचे जे पूर्वज आहे, पितर आहेत, त्या पितरांना सर्वांना स्वर्गातली प्राप्ती व्हावी। आता प्रत्येकाची हीच इच्छा असते की आपले जे पूर्वज असतात त्यांना मुक्ती व्हावी, मुक्ती मिळावी, स्वर्ग प्राप्ती व्हावी, स्वर्गातले सर्व सुख मिळावे। या उत्तराने बादशहाला खूप संतोष झाला, म्हणजे समाधानी झाला। त्याने लगेच ज्योतिषी बुवांना 5000 मोहरा दिल्या आणि शिवाय शाल, श्रीफळ नि पगडी देऊन त्यांचा सन्मान केला।
अशा प्रकारे 3 सवाल हा धडा होता. सॉरी, अशा प्रकारे मनात काय आहे हा धडा होता. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.